मला त्या घरी जाऊच वाटत नाही, संसारच नको वाटतोय. तर हाय, नमस्कार. तर कामाला जायची तयारी पूर्ण झालेली आहे. काय त्या संसाराला लागली काडी, आणि मी एक जगावेगळा जन्म घेतलाय बाईचा, आणि मी एक संसाराला लागली. काय सांगू तुम्हाला माझा हाल काय चाललं तर या. कसा आहे स्वाती माझा तमाशा? कसा आहे तमाशा स्वाती? सांगाल माझा तमाशा कसा आहे? एक नंबरच आहे बघा. नुसतं ह्याचं काहीतरी नुसतं ढोलकी वाजवायचे यांनीच, आणि नाचायचं पण यांनीच, आणि घाटी वाजवायचे तुम्हीच. आणि सगळी महाग फक्त उभा राहणार आहे एवढीच आहे. मला खरं सांगू का, मला जगूच वाटत नाही. हाय का नशिबाला माझ्या काय चांगलं आहे सांगतो. नवरा हाय का लेकरं आहे ती समजून घेणार कुणीच नाही, हाय का? ज्यासाठी घर सोडलं या तीच घराकडे राहायचं. आणि मी म्हणलं आता यांना ज्यांच्यासाठी घर सोडलंय तीच घर आहे. तुम्ही तर काय करता इथं बिनकामाचं 5,000 भाडं बी भरलं, काल भरून आणायचं कधी डिपॉझिट मी माझं 10,000चं मी कानातलं 5 आणि गळ्यातलं 5,000चं असं ठेवलं, तुम्ही बघितलंच. लेकरांच्या शाळेसाठी मी खर्च केला 5,000 रुपये. माझं जाणं येणं, नवऱ्याला दिलं खर्चायला, हे सगळं झालं. 5,000 रुपये गेलं, 5,000 रुपये राहिलं होतं. रात्री डिपॉझिट भरून आले दुसऱ्या रूमला. इथं एकत्र किती दिवस जमायचं म्हणून. आणि पोरग शाळेतच जायला नको म्हणतंय, आणि हित आणल्यावर जाईल का शाळेत? एका चारी सगळी असते काय ह्यांच्या रक्तात फलतंय कुणास ठाऊक. करणारच का जीव घेते ती मला काय कळ नाही. लेकरं बी तसलीच, नवरा बी तसाच. काय माझी जिंदगी. अरे किती लोकांना मला ट्रोल करतात, किती लोक मला कमेंट्स मध्ये एवढं बेकार बोलतात. एवढं सगळं मी सहन का करते काय मला काय समजतच नाही. अगो कमेंटला काढी लागू देते काय, आपले कोण लागतात का? पण घरातले मी लोकांचं काय सहन करते यांच्यासाठी. माझं रोजचं जीवन मी दाखवते की मी काय करते, काय केलं, कुठं गेली, कुठनं आली. काय नाही तुमचं तर काय झालंय या वडवड करायचे. अगं वडवड नाही, पण ह्यांचं कोण बघायचं? बघू दे की जराच काळजी नाही. तुम्हाला काय काळजी आहे? तुमचं एकटीचं पोट भरत नाही का? भरतंय ना. तुम्ही काय म्हणता तुमच्या एकटी पुरतं? तुमचा लेकरा विचार करत नाही, ती नवरा विचार करत नाही. तुम्ही काय करताय कोणाचा विचार? हा ही डोक्यात आणायचं असतंय. आता माझं तर पोरगं साईडला बसलाय. बघितलंय की? अहो जे आपल्या विचार करत नाही त्याचा आपण कधी विचार करायचा? अगं खरंच माझं कोणच विचार कसं करत ना कुणास ठाऊक. पोरग डायरेक्टच म्हणतंय की मला शाळाच नाही शिकायचे, नाही शिकायचे. त्याचं भविष्य किती खराब होईल किती त्याला समजावून सांगितलं मी. आता सुद्धा फोन आला येताना सुद्धा एवढं समजवलं त्याला. काल म्हणत होतं डोकं दुखतंय, आज म्हणतंय पोट दुखतंय. त्याला गोळ्या आणून चारल्या. आणि इथं आणलं होतं तर इथं सुद्धा ती 2 दिवस इथं सुद्धा त्याला करमत नाही. ये 2 दिवस मी जातो मम्मी नानाकडं, मी जातो नानाकडं. मला जायचंय शाळेत, आणि झालं तिथं बी तीच चव. त्यांना म्हणलं लेकरं हो का कुठं त्यांना राहायचंय का नाही, त्यांच्या मनाने तुम्ही वागताय का नाही, त्यांच्याच मनाने वागा. काय तर तुमचं ऐकत नाही म्हणलं काय करणार? हा इतकं बी आहे नसतं जायचं लेकरांच्या त्याच्या. किती अगं त्यांना एवढीच आहे ती झट बरंच आहे ती. लय मोठी बी नाही की तुम्ही त्यांच्या आरी जाताय. पोरगी बी म्हणली मला तिकडं शाळेत काय नको, मला तिकडंच जायचंय. तिला म्हणलं हॉस्टेलला टाकायचं, ती म्हणली मला हॉस्टेलला पण राहायचं नाही, काहीच नाही, मला भावानीच राहायचंय. पोरग म्हणलं आधी वय वय म्हणलं इथनं मला आधी घालव. झालं का नाही, कामाचं खाडं केलं, इथनं घालवलं, 5,000 रुपये खर्च केला. 5,000 खर्च केला. पैसे नव्हतं तर माझं गळ्यातलं कानातलं घाण पडलंय. आणि तिथनं परत अजून हिथं आल्या कालच आल्या त्या का नाही, तवर आज सकाळ तर फोन आलाय. अहो मी म्हणते का नाही, जे आपला विचार करत नाही ती कोणाचाच विचार करायचा नसतोय. आपण आपली एकटी पुरतं कोण बघतंय का नाही, बाद झालं. आता माझं कसं आहे की माझी लेकरं पण राहते ती, आणि माझा नवरा पण राहतो, आणि दोघांनी तुम्ही तर बघतायच की दोघं मिळून आम्ही काम करतो. अगं
असं पण नाही, मी जितकं पण कमवते ना मी सगळ्यांचा विचार करते. नवऱ्याला काल येताना 500 रुपये दिलं, मग त्यांचा तर ते फायदा घेतात ना. जाताना त्याला पैसे कारण का दिले. कारण का त्यांना वाटतं की आपल्याला राधी काय उपाशी मारत नाही, काय बी करून थोडंसं गोड बोललं का पागळते झालं विषय काय संपला. कमी पडून देत काय कमी पडू देत नाही. आणि लेकरांना तर ही ते जसं ती म्हणते का नाही तसंच वागता तुम्ही. आणि मी एवढं आपण सणाला जन्म समजत दिला त्यांना, त्यांनी आपल्याला नाही जन्म दिला. तुम्हाला घडीवर माझा राग आला तरी चालेल, आणि जे ज्यांना कमेंट करणार त्यांना सुद्धा राग आला तरी चालेल. मला तर ही तत्व आहे बा, बाकीचं काय सुद्धा नाही माझं. अगं म्हणलं मी माझा जीव घाण ठेवते, फक्त तू 1 वर्ष काढ. किती तळतळून किती बोलत होते. मग तेच की आता माझं आता एवढंच काय करा, त्याला काय कळतंय का? उलट मी त्याला आठवण येते तर मी एकच वेळ त्याला खवळले की म्हणलं मी मरू का जगू, म्हणलं तुमच्यासाठी मी करते ना, तुम्हाला शाळा शिकायची का नाही शिकायची म्हणलं एकदाच सांगा, म्हणलं का तुमची भांडणं मिटवू मी. त्याच्यावर ते पोरांना आज सकाळ सकाळ मला फोन केला, बघितलं की तुमच्या एकदाच बोलला गे हाय का त्याची किटकिट हाय का कटकट आहे. पहिल्याच त्याला पहिल्यांदा सोडलंय मी घराच्या बाहेर, माझ्यापासून दूर केलंय. आणि माझ्या पुरीला पण कळत नव्हतं, तर मी पहिलीपासून तिथं 6वी पर्यंत आईपाशी ठेवलं होतं. का तर आपल्याला नशिबाला असं फिरायचं आहे, आपलं कुठं एक ठिकाण नसतं या, कष्ट करायला तर कुठं मला जावं लागतंय. त्याच्यामुळं त्यांचं नुकसान करू नये म्हणून मी ठेवलं होतं, तर ती पण राहिली. केलं 8-4 दिवस तिनं बी, 1-2 दिवस. आपल्या हातात असतं व लेकरं दापायची का कसं दापू तू सांग, कसं दापू? त्यांना 2 झपाटा दिलं का झालं, गपचीप बसले. तर तुम्ही झालं तुमचं बोलणं, ती काय म्हणते ते मम्मी बोलते झालं, मम्मी बोलले का झालं, विषय संपला. परत लगेच थोडा वेळ गोड बोलते. त्यांना 1 दिवस तरी आपण बोलायचं नाही. ज्यावेळेस त्याचा मला फोन आला नाही लेकरांचा, सकाळीच आला फोन, 2 दिवस तर मी फोन केलाच नाही त्यांना. जेवढं दुःख असतं का तेवढं आपल्या मनात ठेवायचं. किती बी आपल्याला माहिती फक्त कटरू काय करायचे नाही. मला ते लेकरं बी नको, ते संसार बी नको, नवरा बी नको. मी त्यांच्यासाठी लय झटते. आता यांना सांगा, आता इथं कुठं खोली बघून आली ते वाटतं डिपॉझिट दिला. ते बाई सुद्धा मला ते रूम भाड्यावाली काय म्हणली माहितीये का, तू आज पैसे दिल्यात आणि उद्या जर तुझा निर्णय बदलला तर म्हणजे 1 रुपया मी देणार नाही. आणि कुणासाठी केले? नवऱ्यासाठीच केले. आणि लेकरं कुठं, नवरा म्हणला की रूम बघ मी येतो, आणि लेकरं अशी करायला लागले ते. आणि ते डायरेक्ट म्हणतो मला शाळेतच जायचं नाही. हिथं शाळा आहे तर अर्धा तास लागतोय जायला शाळेत, आणि तुम्ही सांगा तिथंच करमत नाही. इथं शेरगाव आहे, त्याला करमतच नाही. इथं नुसते मिठी लावले होते, चल की आम्हाला कधी घालवते ना, आम्हाला कधी घालवते ना, आम्ही राहतो तिकडं तुमच्यात मी इथं काम करा, असे लेकरं म्हणले होते का नाही. अहो एवढेच आहे ते. मग मला वाटतं की आपला निर्णय आपणच ठरवायचा की आपण. आता माझा निर्णय फिक्स झाला आहे ना. मला ते लेकरं बी नग, आणि ते नवरा बी नग, आणि ते संसार बी नग, आणि ते गाव बी नग. त्या गावात बी मलाच करायला लागतंय सगळं. बघितलं ना तू, करावंच लागतंय की. आता काय उपयोग आहे त्याचा घेतं तरी. नवरा घरात पडून लेकरांना तर सगळं चांगलं बंगाळ पाहिजे. झाला आता 15,000 पगार, 5,000 तर भाडं जाते. आणि बिनकामात आपण गाव सोडून कुठं आलोय कुठं नाही, आपण कशासाठी करतोय. आता ते नवरा येईल म्हणून मी रूम केले. रात्री ती काय म्हणला, रूम बघ मग मी येतो. मला काय त्यांच्यात राहायचं नाही. मी रूम बघितली, काल डिपॉझिट भरलं. आणि आज पोरग जर असं म्हणतंय, त्याला काल डोकं दुखतंय म्हणलं, काल त्याला 100 रुपये दिलं. काल माझा किती खर्च झाला. मला डिपॉझिट भरायचंय म्हणून मी किती काटकसरीने इथपर्यंत आली. 1 वाटण पाण्याची बाटली सुद्धा साठी घेतली ना, अख्ख्या गाडीत रडली मी पोराला रडताना बघून. ते तुमचा फायदा घेतलाय. माझा फायदा सगळ्यांना घेतलाय, सगळ्यांना. मस्त रडू वाटतं, पण मला रडून दाखवायचं नाही कोणाला. काय माझ्या जिंदगीत अर्थच नाही त्याची गोष्ट. जोडीदार चांगला असला तर पुढं चांगलं चालतं. ते साथ देणारा चांगलं नसल्यावर काय. अगं लेकरं सुद्धा माझा इतका फायदा घ्यायला लागले. ते त्यांना किती जीव तोडून सांगते. अगं माझी लेकरं सुद्धा एकमेकांची काळजी घेत नाही ते. आणि समजा घेतली तरी का नाही, नुसते मारामारी करतात. काय करू ग त्या बाळून राहून आणला तर लय आयुष करायला पाहिजे. काय नाही, जे आपला विचार करत नाही ते आपण कोणाचा विचार करायचा नसतो. इकडं माझं तत्व आहे.
आणि बाळवणीत काय करणार सांग? त्याच्या बापाची तर हिंमत आहे का लेकरं सांभाळायचे बाळवणीत राहून? कोण नाही कोणाचं. बाप सुद्धा सांभाळत नाही, त्याला सुद्धा जड झाले ते लेकरं. आणि लेकरं असले, मला काल मी म्हणलं तुला इथं नाही शाळा शिकू वाटत तर बारामतीला राहशील का माझ्यापाशी? पण मला कामावर नाही यायला 11 वाजतात म्हणलं जायला, म्हणलं मी सोडून म्हणलं नाही तुला, पण येताना कसा यायचे नाही एकटा? तिथं बी नवीन पोरं नवीन सगळं, आता तिथं ओळखी पाळखी त्याच्या 4 पोरांच्या ओळखी मग ते झाल्या. शाळा सुटणार, भाऊजी तर आलं तर ती येणार 7 वाजता, आपण येणार 11 वाजता. शाळा सुटणार 5 वाजता. 5 वाजता. आणि कसं त्याचं तर भागणार? आणि तू सांग, आणि इथं पण परत नवीन पोरं, नवीन पोरं. सगळं नवीन area. आणि इथं कुठं घराच्या बाहेर पण जायचं नाही, काय नाही. तिथं जर होईन का अशानं शाळा? होईन का? तेच की मग. आणि कुठंच पळता कुठं नाही. हॉस्टेलला राहा म्हणलं तर म्हणतो मी मरूनच जाईल. तेच की तुम्ही फक्त लेकरांच्या तालावर. मग मी तिथं बाळवणीत जाऊन काय करणार? काम धंदा नाही की बाबा घरात बसून आहे, मी एकटे काय करणार? धंदा चालू करावा लागेल मला. कोण यायचं बाळवणीत धंदा तरी एखादा उभा राहील का? तिथले माणसं भिकार चोटावला तिचे. अहो कसले विचार मनात येतात तर काय वाटतं. पण काय माझ्या नशिबाला खरंच माझं नशीब लय वाईट आहे. माझी लय मरायची इच्छा होती. वाटतं आपण कोणासाठी का जगतोय? आपलं ऐकणारच कोण नाही, आपलं मन जाणणारच कोण नाही. तर मी एवढ्या आनंदानं राहते, मला त्या घरी जाऊच वाटत नाही, संसारच नको वाटतोय. मी लेकरं घरात आणून ठेवीन, पण शाळा नाही शिकून ह्यांचं चांगलं होईन का? आणि काही जणांना वाटतं की काय लोकांच्या घरी लेकरं ठेवते, लोक मजबुरी का नाम गांडू. त्यांच्या मनासारखंच राहायचं, हित सुद्धा राहत नाही, हितनं सुद्धा कधी जाईल म्हणत होते. मी एकटे कमवते, तुम्हाला सगळ्यांना सांभाळते, खाऊ पिऊ घालते, एवढं इथपर्यंत बोल. त्याला म्हणलं माझा जीव घाण ठेवते, तुला सगळं पुरवते, फक्त शाळेत जा. सगळ्यांना असा फायदा घ्यायचा म्हणलं, मी जगायचं कसं? स्वतः रोज रडते तर तिच्या आईबापाकडे तिची लेकरं येते, मी काय करायचं? आता महागारी जाईन म्हणलं तर 10 रुपये नाहीत माझ्याकडं. मी मंदतच करते, फक्त त्यांना दाखवायचं नाही की आपण करतो. अरे पण लेकरांना समजून घ्यायचं असतं ना की आपल्या आईची काहीतरी मजबुरी आहे. आता एक पोरग एक बारका आहे, पण पोरगी तर मोठी आहे ना. पोरग तर कशाने बारके आहे, 10 वर्षाचं आहे ते. काय त्या भाळवणी त्यांचा हाय तेच मला काय कळत नाही. आणि भाळवणीत पण कोण ज्याचं त्याचं काही करत नाही, ते सगळं मला करायला लागतं. घरात काय कमी पडलं की माझ्या जीवाला का. नवरा पण हक्कानं म्हणणार दे मला पैसे, लेकरांना मला हे आणायचं मला ते आणायचं दे. काय चव आली बाबा.